जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेकडून शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नागझरी नदीचे जलपूजन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले। वाळूज परिसरातील आंबेगाव आणि नांदेडा येथील नागझरी नदीवर जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेकडून शासनाच्या जलयुक्त शिवार कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 7 किलोमीटर पर्यंत खोलीकरण मोठ्या प्रमाणावर जलसाठा साचला असून यामुळे परिसरातील जलसाठे जिवंत झाले आहे। या उपक्रमामुळे नागझरी नदीचे शुक्रवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। यावेळी हरिभाऊ बागडे यांनी समाधान व्यक्त केले। तसेच बागडे हे बोलताना म्हणाले, गरजेपोटी माणसाला शहाणपण सुचते, शेती पाण्यावर विकते आणि शेतीवर आपण जगतो, ही भूमिका असल्यामुळे आज आपल्याला पाण्याची गरज आहे असं ते म्हणाले। तसेच कंपन्यांच्या मदतीने सीआर फंडातून गंगापूर तालुक्यातील कोरडवाहू परिसरातील नदी नाल्यांचे खोदकाम करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिलं। बजाज ग्रुपने सहकार्य केल्याने नदीत मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या पाणीसाठा पाहून त्यांनी आभार व्यक्त करत या यशस्वी उपक्रमातून नदीचे जलपूजन झाल्याचं त्यांनी सांगितलं। आणि म्हणून आता जसे अन्नधान्याची चिंता आपण करतो तसं पाण्याची चिंता केली पाहिजे आणि पाणी आपल्याला गोळा करून साठवून ठेवून जपून वापरायचं आणि आपलं पीक हे आपल्या पदरात कसं पडेल। शेतकऱ्याला दुसरं काय लागतं? शेतकऱ्याला वर्षभराचं त्याचं जे पीक आहे ते चांगलं पदरात पडावं एवढीच अपेक्षा असते आणि हे पीक पदरात पडण्यासाठी केवळ निसर्गावर अवलंबून आपण राहिलो तर पदरात पीक पडायचं नाही। आपण आपलं पीक हे आपल्याला मिळेल या हिशोबाने आपल्या विहिरीतलं पाणी आपल्याला वापरलं पाहिजे आणि त्याचं पीक घेतलं पाहिजे। आता आपण सगळे शेती करणारे माणसं, ज्याच्या घरातून एखादा दुसरा नोकरी करायला गेला असेल तो त्याच पाहतो, घरी पाहत बी नाही, हा सगळ्याचा अनुभव। आणि त्यामुळे जो शेती करतो त्याची कमी शेती झाली आणि पाऊस नाही आणि आपल्याकडचा हा जो भाग आहे आपला वैजापूर तालुका किंवा गंगापूर तालुका कमी पावसाचाच भाग आहे। वर्षानुवर्ष हा नवीन काहीच नाही। बोलू इंडस्ट्री सचिवाला बोलू, त्यांची एक मीटिंग करू, कारखानदाराला बोलू आणि सांगू की आमच्या या तालुक्यात मोठी इंडस्ट्रीज आहे, आमचे काही मुलं कामाला लागली, गोष्ट ती गोष्ट वेगळी। परंतु उरलेली गावं जी आहे नांदेड्याच्या शिवाय आणखी जी गावं उरलेली की तिथे अजून एकही नाल्याचं खोलीकरण झालं नाही, एकही तिथं अजून काम झालं नाही। सरकारच्या वतीने काही झालं असेल सिमेंट बंधारे बांधायचे काम, आपल्याकडे पण बांधलेले सिमेंट बंधारे न्यायचं नाही, बांधून ठेवले पण पाणीच राहत नव्हतं। पाणी का राहत नव्हतं? त्याचं खोलीकरण नव्हतं म्हणून, कारण सिमेंट बंधारा आणखी भरला काळाने दिवसेंदिवस आणि पाणी वरतून वाहून चाललं आणि आता त्याचं खोलीकरण आपण केलं आणि त्याच्यामुळे पाणी थांबायला लागलं। परंतु आता जिथं पाणी आहे आता इथं खोलीकरण ओढा आहे, ओढ्यामुळे तुम्हाला जरा शेजारच्या विहिरीला फायदा होईल, पण ओढ्याच्या दूर की जिथून पाण्याचे उतार सुरू होतो आणि पाणी येतं आणि या वाड्यात येतं, त्या शेतकऱ्याचं काय? या ओढ्याच्या काठी ज्याच्या विहिरी आहे त्यांचं भागलं, पण पलीकडे जिथून पाणी ओघळतं आणि तिथं बी आमचा वावर आहे का नाही, तिथं पण आमची विहीर आहे, त्याचं काय? त्याला जाईल कसं पाणी? उलट पाणी वाहत नसतं कधी। गटातलं पाणी प्रत्येक गटातच अडवलं पाहिजे। ते जर तुम्ही तिथं अडवलं तर तिथं जिरलं तर तिथल्या तुमच्या विहिरीला पाणी, आणि तिथल्या तुमच्या विहिरीला पाणी आलं तर त्याची गरज कधी भासते हे तुम्हाला माहिती आहे? आता भासायला लागली आहे की नाही? आता या भागामध्ये आता आपल्याला पाणी निसर्गाचं पाणी गोळा करून साठवून ठेवलं पाहिजे ही आता मानसिकता सगळ्याची झाली। कारण हे कशामुळे आपल्या लक्षात आलं, हे का आपण स्वीकारलं? तर आपल्याला गरजेपोटी असे काही शहाणपण सुचतं, गरजेपोटी। ही गरज नसते पाण्याची तर कोणी त्याचा विचार केला नसता, पण आता शेती पाण्यावर पिकते आणि शेतीवर आपण जगतो ही भूमिका असल्यामुळे आज आपल्याला पाण्याची गरज आहे। आणि बजाज ग्रुपने आपल्याला जे सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून जे पाणी या ठिकाणी आपण आता पाहतोय आपल्या त्या नदीला,
तर त्याचं आज जलपूजन झालं असं जाहीर करतो. तसेच या कार्यक्रमात आमदार प्रशांत बम आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले. जल संसाधन के लिए काम शुरू किया और उसमें हमें प्रेरणा मिली सिरपुर पैटर्न से. मैं और मधुर बजाज साहब सिरपुर गए थे, वहाँ का काम देखा. उसके बाद खानापुरकर साहब से हमने बात की, बीच में लिया, उन्होंने काम किया. तो इस तरह इस साल बजाज ऑटो ने जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था, आफाम, इन सबको मिलाकर करीब 47 गांव 47 विलेजेस में काम किया है. और करीब करीब हमने इस साल में 16.5 कोटी रुपया खर्च किया है सिर्फ औरंगाबाद जिला में काम करने के लिए. नांदेड़ा बहुत मुश्किल काम था, बहुत गहरी खुदाई करनी थी, मिट्टी बालू है, रुकती नहीं है साइड में. मैं पिछली बार आके देख के गया था. सबसे अधिक श्रेय मैं गांव वालों को देता हूं, जिन्होंने मिलकर के, जैसा मुझे पता लगा कि लोगों ने अपनी कठिन परिस्थितियों में भी धनराशि एकत्रित की और अपनी वर्गणी दी. तुम्ही या रस्त्याकरता, परंतु सगळ्यांचा डेटा बघितला की एकमेव मागणी आमची आहे. तर 25 लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत. ग्रामपंचायतला आपण पूर्ण पत्र वगैरे पाठवून देऊ आणि ते संपल्या म्हणजे पावसाळा संपल्यानंतर रस्त्याची कामं चालू होतात, चालू होऊन जाईल. मार्च एप्रिल मे पर्यंत तुम्ही लक्ष घालून करा. नंबर 2, आता हे काम आपल्याला अविरत सुरू ठेवायचं आहे. जरी आपल्याला आज पाणी दिसत असलं तर माझी भावना नाही की पाऊस पडू नये, पण आपल्या मराठवाड्याचं कायमचं आता यावर्षी चांगला पाऊस आहे, पाणी अडलंय. पुन्हा 2-3 वर्षामध्ये दुष्काळाकरता आपल्याला सामोरं जाण्याची ताकद या वर्षापासून ठेवायची आपल्याला. म्हणून पुढच्या वर्षी सुद्धा मी सगळ्या जवळपास 1800 कंपन्यांना सतत पत्रव्यवहार करतोय. या सगळ्या बाबी त्यांनी CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये या कंपन्यांनी ही कामं करायची असतात. आणि म्हणून यावेळेस बजाजनी वगैरे केलं. बऱ्याच कंपन्या अजून शिल्लक आहे. त्या कंपन्यांकडनं आपल्याला पुढच्या वर्षी राहिलेले छोटे छोटे नाले, या नाल्यांना मिळणारे नाले आपल्याला घ्यायचे आहेत. त्याकरता सतत पुढे आपल्याला हे काम अविरत सुरू ठेवायचं राहणार आहे. पावसाळा जेव्हा आपला मागच्या वेळेस लक्षात आलं होतं तेव्हापासून माझ्याकडे ईमेल आणि सगळे पत्रव्यवहार आहेत. म्हणून माझी विनंती आहे सगळ्या गावकऱ्यांना, छोटे नाले याचे सगळे नकाशे आमच्या अधिकाऱ्यांकडे तुमच्याकडून घेऊन गेलेले आहेत. अजूनही ते आपण घेऊयात आणि पूर्ण करूयात. नानांचा या एक फार मोठा कार्यक्रम नानांनी हातात घेतलेला आहे. नानांना मी विशेष आभार व्यक्त करेन की त्यांच्या ह्याच्यातनं आम्ही शिष्य म्हणून जे पुढे पुढे चालत गेलो, त्यांनी जे आम्हाला शिकवलं की या पद्धतीने बारीक बारीक कामांकडे लक्ष देणं. अगोदर आमचं कसं होतं, मोठ्या योजना हे कर ते कर, पण नानाने हे शिकवलंय की छोट्या छोट्या बाबीतनं प्रशांत तुम्ही जास्त गावाचं काम करू शकतो आणि त्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करून आजपर्यंत इथपर्यंत आपण येऊ शकलो. एक जलपूजनचा मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि सुंदर मनोरम जलयुक्त दृश्य मला पाहण्यात मिळाला. आणि याच्या खरं श्रेय असं माननीय नानासाहेबांना मी देते, कारण त्यांची प्रेरणा आणि बमसाहेब माननीय आमदार महोदय यांचे मार्गदर्शनाखाली सर्व गावकऱ्यांनी मिळून जे काम करून दाखवलं आहे तो प्रशंसनीय आहे. सर, औरंगाबादमध्ये 228 गाव जलयुक्त शिवारांतर्गत आलेले होते आणि त्यापैकी बरेच काम झाले आहे. परंतु ह्याचं क्रेडिट फक्त शासकीय जलयुक्त अभियानचं नाही आहे, लोकांचा सहयोग आणि जे उद्योजक आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ज्याने त्याने कॉन्ट्रीब्यूट केलं आणि लोकांनी जे स्वयं श्रमदान किंवा सहयोग दिला आहे त्यामध्ये हे सगळं होऊन झालं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत बम, जिल्हाधिकारी निधी पांडे, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष CP त्रिपाठी, रणधीर पाटील, तहसीलदार चंद्रशेखर शेळके, जिल्हा कृषी अधिकारी संजय पडवळकर, उदय देवळानकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया, शिवाजी बनकर, सर्जीराव वाघ, दामोदर नौपुते, नंदकुमार गांधीले, कैलास चव्हाण, सरपंच आशाबाई क्षीरसागर, उपसरपंच राजेंद्र मते, सावळीराम थोरात, KD रावते, शत्रुघ्न देशमुख, सतीश पाटील, शिवनाथ मालकर, गणेश मते यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला आंबेगाव आणि नांदेडा गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवाजी महाराज काळे तर आभार भास्कर मते यांनी मानले.